नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक खास बातमी आलेली आहे. आता आपल्या राज्यात कोटी रुपयाची तरतूद केली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे वाटण्यासाठी कोटी रुपयाची मंजुरी केली आहे. राज्य सरकारने तब्बल 33,788 रुपयाची कोटी रुपयाची मागणी आज मांडली असून त्यांना लवकरात लवकर मंजूर देण्यात असल्याचं बघितलं जात आहे. आणि हे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आलंय आहे, की वर्षभरातील सर्व गोष्टी बजेटमध्ये करायच्या आहे. पूर्ण बजेटचं मार्गदर्शन त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यांचं म्हणण्याप्रमाणे 35,000 कोटीच्या मागण्या आलेल्या आहेत आणि त्यावर ते योग्य चर्चा करतील आणि त्या मागण्या मंजूर करून घेतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप गाजलेली योजना आहे आणि यासाठी 1400 कोटीपर्यंत तरतूद केली आहे. सरकारने 1400 कोटी रुपयांची तरतूद सरकारने मागणी केली आहे. आणि मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेसाठी 3,000 कोटीची तरतूद केली आहे. पण लाडक्या बहिणींनो, की आता ही सरकार हे पैसे कुठून आणणार, याची अंमलबजावणी हे सरकार कशी करणार? आणि हे जे आश्वासन दिलं होतं, की 2100 रुपये महिना मिळणार होते, हे पण कधी होणार? हे खूप महत्त्वाचे प्रश्न सगळ्यांनाच पडले आहेत. कारण या योजनेमुळे खूप महिलांनी यावेळेस मतं केली आहेत. आता महायुतीला या प्रश्नाचे उत्तर द्यावाच लागेल. चला तर पाहू मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं काय अपडेट राहील. यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.